डेली ब्लॉगचा दिवस 12वा. दिवसाची सुरुवात चहापासून. ॲक्च्युली आय एम कॉफी लवर, पण चहा पण चालतो ठीक आहे. चहा घेतला आणि आपण आपल्या कामाला लागलो. डान्स कोरिओग्राफी घेऊन आपण घरी आलो. लगेच नंतर जेवण बिवण करून आपण संध्याकाळी लवकर आज क्लासला गेलो. क्लासला नाही, पण आपण डायरेक्ट गेलो टी शर्ट आणायला, कारण की आज टी शर्ट आले होते त्यामुळे आपल्याला लेट झाले. मग डायरेक्ट सगळ्यांना टी शर्ट दिले. तर आपण असं केलं आहे क्लासचा टी शर्ट. कसा वाटला नक्की सांगा. मग काय थोडेसे व्हिडिओज काढले, फोटोज काढले, थोडेसे बूमरॅन वगैरे पण काढले आणि त्यानंतर आपण क्लास घेतला. क्लास म्हणजे थोडासाच डान्स झाला आज, कारण की टी शर्ट देण्यातच वेळ गेला. आज आपले जुने स्टुडंट पण आले होते भेट द्यायला, त्यांना पण टी शर्ट दिले आणि आपण घरी निघालो. मंदिरामध्ये आज बाहेरूनच पाय पडलो, जेवण बिवण करून निघालो. आणि येता येताच अक्षय बोलला होता, आपल्याला बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे बघा त्याच्याच तोंडून. चला सातारा मग काय आपल्याला फिरायलाच पाहिजे. तर निघालो मग रात्रीचे वाजले होते 10 वाजता आपण साताऱ्याला निघालो. हा बघा चंद्र, फर्निचरनी भरलेली पिकअप, त्यानंतर कात्रजचा बोगदा. बघता बघता वाजले 1:45 वाजता आपण साताऱ्याच्या कुडाळला पोचलो. आपण साताऱ्याला यायचं कारण होतं, आपण या पंटरला सोडवायला आलो होतो. तर त्याच्या घरात गेल्यावर आपले असे स्वागत झाले. ठीक आहे, मालकाला बघून किती खुश झालं होतं त्या बघा. नंतर पेट्रोल भरल्यानंतर मीच गाडी घेतली. नंतर खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर एक स्टॉप घेतला, मस्तपैकी कॉफी पिली आणि परत तिथून निघालो. आपण अशा ठिकाणी आलो होतो तिथं वेग मर्यादा खूपच कमी. आता खूप नवीन नियम वगैरे केलेले आहेत. तर बघा आपली गाडी फक्त 19 किलोमीटर पर आवर अशा स्पीडने चालली होती. पाहू शकता तुम्ही मीटर पण. पाहू शकता एका फाईनची दहशत. घरी पोचेसपर्यंत 4:20 झाले होते. नंतर मी माझी स्कूटी काढली आणि अक्षयने गाडी शेडला लावून मी त्याला घरी सोडवले आणि मी माझ्या घरी आलो. तर असा होता दिवस 12वा. धन्यवाद.